बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। रविवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा माजी सहाय्यक आयुक्त प्रकाश राठोड यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोलापूर येथील कुबेर चेंबर येथे पार पडले। मागील अनेक वर्षापासून सेवा फाउंडेशन सामाजिक क्षेत्रात भरीव योगदान देत आहे। तसा जनतेचा प्रतिसाद देखील मिळत असल्यामुळे या 5व्या शाखेचे उद्घाटन प्रकाश राठोड यांच्या मातोश्रींच्या हस्ते करण्यात आले। अनेक मान्यवरांनी शुभेच्छा देत मनोगत व्यक्त केले। यावेळी सामाजिक कार्यकर्ते अविनाश राठोड यांची सेवा फाउंडेशनच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी तर आकाश चव्हाण यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेविका शैला राठोड, माजी नगरसेविका अश्विनी चव्हाण, माजी नगरसेवक भोजराज पवार, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण, श्रीमंत राजेश चव्हाण, मळेगाव तांड्याचे सरपंच विजय राठोड, संदीप राठोड, शिवसेना नेते प्राध्यापक डॉक्टर श्रीमंत राठोड, प्राचार्य मुंबई नेहरू राठोड, समाजसेवक यांच्यासह परिसरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या। सेवा फाउंडेशनचे प्रवक्ते मिथुन राठोड यांनी सर्वांचे यावेळी स्वागत केले। नमस्कार। आज सेवा फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थेचं अधिकृतरित्या सोलापूर या शहरामध्ये शाखेचं किंवा जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। त्यामुळे तमाम सोलापूरकरांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। आणि जेवढे लोक या कार्यालयासाठी आले होते उद्घाटनासाठी सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। सेवा फाउंडेशन ही निरंतर समाजासाठी काम करणारी एक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक आणि औद्योगिक आणि त्याचबरोबर वैद्यकीय हे सगळ्या क्षेत्रामध्ये ही संस्था काम करणार असून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब जनतांना या इथे कार्यालयामध्ये एक लॅपटॉप, मी कॉम्प्युटर, वायफायची सुविधा केलेली आहे, प्रिंटर घेतलेलं आहे। ज्यांना कुठली अडचण असेल त्यांनी या संस्थेत यावं, या कार्यालयाला व्हिजिट द्यावं। आणि या कार्यालयामध्ये आमचे 2 स्टाफ आम्ही अपॉइंट करणार आहोत जे लोकांना ॲडवाइस देतील, सल्ला देतील किंवा मार्गदर्शन करतील की एखादं काम कसं करून घ्यावं, महापालिकेचं काम कसं करावं, शासकीय लेवलचं काम कसं करावं, सेंट्रल गव्हर्नमेंटचं काम कसं हवं। जसे की सरकारच्या अनेक योजना असतील त्या योजना ह्या इथून कसे राबवता येईल आणि लोकांना कशी मदत करता येईल त्यासाठी 2 कर्मचारी अपॉइंट करणार आहोत आपण। त्याचा सर्व लाभ या संस्थेचे जे कार्य आहे त्या कार्याचा लाभ सर्व सोलापूरकरांनी घ्यावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो।